विशेष लक्ष द्यायचं आहे. मी भाऊसाहेबांवर बोलणार नाही. ही महामानव सामान्य माणसाची महामानव कशी होतात या प्रवासाविषयी बोलणार आहे. मी जे बोलतोय ते फक्त भाऊसाहेबांना लागू होत नाही. जगाच्या इतिहासामध्ये जी जी माणसं झाली, ज्यांनी माणूस उन्नत झाला पाहिजे, माणूस पूर्णत्वास गेला पाहिजे, त्याचं दुःख नष्ट झालं पाहिजे, त्याची वेदना नष्ट झाली पाहिजे, यासाठी ज्यांनी म्हणून काम केलं, त्यांच्या माग उभी राहिलेली प्रेरणा कुठून येते याचा शोध मी घेणार. पंजाबराव देशमुख नावाचा एक छोटासा मुलगा आपल्या आयुष्यामध्ये भाऊसाहेब देशमुख म्हणून, बहुजनांचा कैवारी म्हणून समोर कसा येतो, जहागीरदाराचा एक छोटासा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून संपूर्ण इतिहासाला उज्ज्वल करून टाकतो, ही प्रेरणा येते कुठून? या प्रेरणेचा एकमेव स्रोत आहे तुमच्या समोर उभ्या असणाऱ्या परिस्थितीचे अर्थ तुम्ही काय घेता. मित्राच्या लग्नामध्ये जेवणाच्या पंक्तीतून अस्पृश्य आहे, खालच्या जातीचा आहे म्हणून ज्योतिबा फुलेंना भर पंक्तीत उठवलं गेलं. हाऊ टू रिॲक्ट, मानसशास्त्रामध्ये प्रश्न आहे. परिस्थितीला तुम्ही कशी रिॲक्ट होता? प्रेरणेचा जन्म परिस्थितीतून असतो. गुरु नावाची संकल्पना जी भारतीय अध्यात्मामध्ये चर्चिली गेली आहे, त्याच्यावर मोठमोठे ग्रंथ झालेले आहे, वाद झडलेले आहे. गुरु काय असतो? काही लोक म्हणतात की मला 12वा गुरु आहे, 8वा गुरु आहे, 10वा गुरु आहे. गुरूंची संख्या नसते. गुरु म्हणजे नेमकं काय असते तर तुम्हाला ग्रामगीता वाचावी लागेल. गुरु नव्हे हाडामासाचा, गुरु नव्हे जाती संप्रदाय, गुरु शुद्ध ज्ञान तत्वची आहे अनुभवयांचे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की गुरु म्हणजे अनुभव असू शकतात, गुरु म्हणजे प्रेरणा असू शकते, गुरु म्हणजे परिस्थिती असू शकते. साधा सरळ अर्थ आहे. भाऊसाहेब देशमुखांनी जेव्हा ते विलायतेला शिक्षणाला गेले, MA झाले, संस्कृत झाले, बार लॉ झाले आणि त्यांनी PhD केली. इथं फार महत्वाची गोष्ट हे लक्षात घ्या. भाऊसाहेबांच्या PhDच्या ग्रंथाबद्दल बरेच लोक असं म्हणतात की वैदिक साहित्यामध्ये हिंदू धर्माचा उगम कसा झाला. सर, बऱ्याच लोकांचं इंटरप्रिटेशन आहे भाऊसाहेबांच्या PhDच्या ग्रंथाविषयी. भाऊसाहेबांच्या प्रेरणा आल्या कुठून जन्म झाला. PhDचा ग्रंथ तो संशोधन करत असताना भाऊसाहेबांच्या प्रबंधाचं नाव असं आहे की वैदिक संस्कृतीमधील धर्माचा उदय आणि विकास. बरोबर बोलतोय मी. त्यांनी हिंदू धर्म म्हटलेलं नाही. जाणीवांच्या प्रेरणा महापुरुषांच्या. कारण भाऊसाहेबांना हे माहिती होतं की माझा जन्म ज्या धर्मामध्ये झालेला आहे तो धर्म विचारांनी व्यापक आहे. त्या धर्माचा संस्थापक कोणीही नाही. भाऊसाहेबांना माहिती आहे. भाऊसाहेबांनी ज्या धर्माचा अभ्यास केला तो वैदिक धर्म आहे. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तो हिंदू धर्म नाही. हे सगळं शिकत असताना सरांनी सांगितलं तुम्हाला की ज्यावेळेस भाऊसाहेब इथून विलायतेला शिक्षण घ्यायला गेले, कोणत्या प्रेरणेने गेले हेही तुम्हाला सांगितलं. ही प्रेरणा जसजशी वाढत गेली, भाऊसाहेबांचा विचार जसजसा बनत गेला शिक्षणाने, त्या वेळेस त्यांनी भारतातल्या लोकांमध्ये असलेली जी दैनावस्था आहे, मग ती भौतिक दैनावस्था असेल, गरिबी असेल, शिक्षणाचा अभाव असेल, या सगळ्या दैन्याची प्रेरणा त्यांना मिळाली आणि त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण मिळवलेल्या कौशल्याचा वापर आम्ही कशासाठी केला पाहिजे हे त्यांनी ठरवलं. प्रेरणेला वळण नाही. आयुष्यभर त्यांनी खस्ता कशासाठी काढला तर तुमच्या आमच्या शिक्षणासाठी काढला. इच्छा बहुजन समाजाला, इच्छा सर्वसामान्य माणसाला, गरीबातल्या गरीब माणसाला शिक्षण मिळालं पाहिजे आणि या बहुजन समाजाला भविष्य असलं पाहिजे. कारण त्यांनी या देशात काय पाहिली होती? गरिबी पाहिलेली होती. या देशात अज्ञान पाहिलेलं होतं, निरक्षरता पाहिलेली होती आणि त्या निरक्षरतेमधून जन्माला आलेली दारिद्र्याची दारुण अवस्था त्यांनी या देशामध्ये पाहिलेली होती. हाऊ टू रिॲक्ट, तुम्ही आलेल्या परिस्थितीला कशा पद्धतीनं रिॲक्ट होता, कसं उत्तर द्या. शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये अशीच परिस्थिती लक्षात घ्या. जहागीरदाराचा मुलगा पुणे जहागिरी मिळाल्यानंतर आणि मुराद जगदेवानं संपूर्ण पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवल्यानंतर
म्हणजे पुन्हा लुटलं गेल्यानंतर, जाळपोळ झाल्यानंतर, जमिनी आणि पीक खस्त झाल्यानंतर संपूर्ण पुण्याला नवीन वसाहत करण्यासाठी शिवाजी महाराजांनी घडलेल्या सगळ्या प्रसंगातून कोणती प्रेरणा घेतली असेल की ज्या भूमीवर आदिलशहाने गाढवाचा नांगर चालवला त्या भूमीला सुपीक करण्यासाठी मी सोन्याचा नांगर चालवला. हाऊ टू रिॲक्ट, ही परिस्थितीला कसं उत्तर देतात. ज्योतिबा फुलेंना पंक्ती दुसऱ्या लग्नात जेवायला जो एखाद्यानं म्हटलं असतं की परंपरा आणि परिस्थिती तशी आहे. तुम्ही परिस्थितीचा अर्थ काय घेता? ज्योतिबा फुलेंनी ठरवलं की ही परिस्थिती अन्यायकारक आहे आणि ही परिस्थिती बदलवण्यासाठी मी माझं आयुष्य जिंकतोय. हे लक्षात घ्या. ही प्रेरणा आहे. या प्रेरणेचा तुम्ही अर्थ काय घेता? साधी गोष्ट असते. तुम्ही परिस्थितीचे अर्थ कसे घेता? तुमचे वडील जेव्हा तुम्हाला म्हणते की हे काम करू नको, हे काम करू नको, तेव्हा आपलं उत्तर असते की तुम्ही जुन्या विचाराचे आहे. इथून सुरू होते, माझ्या मायले काय समजते, माझ्या बापाले काय समजते, मी जग पाहिलाय, ते नव्हतं जग पाहिलाय. ही जी समज आहे ही समज पहिले बदलवली पाहिजे. ही बदलणार कशी आहे तर वाचनाने बदलणार आहे. हाऊ टू रिॲक्ट, तुम्ही रिॲक्ट कसं झालं पाहिजे याची समज तुमची अभ्यासाने बदलणार आहे. दुसरी गोष्ट अशी, आपल्या आवडी निवडी बघा. भाऊसाहेबांच्या आवडी निवडी काय होत्या? भाऊसाहेबांच्या आवडी निवडी पुस्तकं होती. आपल्या आवडी निवडी काय आहे? आपल्या आवडी निवडी फेसबुक आहे, रील्स आहे. बरोबर आहे ना? आपण आपल्या आवडी निवडी फेसबुकवर काय पाहत असतो? आपल्या टाकलेल्या पोस्टला किती लाईक आले, बरोबर आहे की नाही? आपला टाकलेला रील किती जागी शेअर झाला याची आपल्याला वाट असते. मित्रांनो, जोपर्यंत आपल्या प्रेरणा दुरुस्त होत नाही, जोपर्यंत आपल्याला आयुष्याचं गांभीर्य कळत नाही, आणि हे आयुष्याचं गांभीर्य जर कळून घ्यायचं असेल तर भाऊसाहेब असले पाहिजे. भाऊसाहेबांची प्रेरणा जर अण्णासाहेब चव्हाणांनी घेतली नसती तर आज तुम्हाला ही शाळा दिसली असती का? नाही दिसली असती. छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं असतं की जाऊ द्या, आपले बाप जसे जहागीरदार झाले तसे आपणही जहागीरदार होऊन मस्त श्रीमंतीत जगू, आपल्याला काय घेणं देणं आहे. तर महाराष्ट्र घडला असता का? नाही. पण नेमकं काय होते? आपल्याला फक्त शिवाजी महाराज तोंड देखील पाहिजे असतं. शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आपला अधिकार फक्त जयमानाचा आहे. शिवाजी राजांना शोधण्याचा आपला अधिकार किंवा आपलं कर्तव्य नाही, अशी ठाम भूमिका आपण घेतलेली आहे. आजची आपली जी परिस्थिती आपल्यावर ओढवली आहे, धर्मांधतेची परिस्थिती जी सरांनी सांगितली, मी जर तुमच्यापैकी किती लोकांना जर विचारलं का हो तुम्हाला हिंदू धर्माचा अर्थ माहिती आहे का? हिंदू धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे निदान काय? किती लोकांना माहिती आहे?